हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे न्याय नीति धर्म जगा शिकवारे मानव धर्म धर्म हृदय कसवारे न्याय नीति धर्म जगा शिकवारे मानव धर्म धर्म हृदय कसवारे हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे हर्षूया गीत गाऊया नाच नाचूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे तारक आला जगी आमुचा चला भेटूया रे प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड हालेलुया 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 God is good all the time and all the time God is good and all God's people say amen and all God's people say amen and all God's people say amen परमेश्वराचा आपण गौरव करत आहोत प्रभू येशू ख्रिस्त क्रिसमसच्या दिवशी आपल्यामध्ये विशेषरित्या अवतरलेला आहे आज आपण निष्पाप बालकांचा सण साजरा करत आहोत वर्ष अखेरीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत हा 2020 वर्षामध्ये परमेश्वराने आपल्यावरती अनंत असे उपकार केलेले आहेत म्हणून पवित्र मिस्साबलीला सुरुवात करण्या अगोदर आपली अंतःकरणे त्याच्याकडे उंचावूया आपले हात उंचावूया आपल्या संपूर्ण शरीराने परमेश्वराचा गौरव करूया आपल्या जिभेने त्याला धन्यवाद देऊया आपल्या हृदयातून सगळी स्पंदनं त्याच्या कौतुकासाठी त्याचं धन्यवाद देण्यासाठी त्याचे आभार मानण्यासाठी उंचावूया थँक्यू जीसस प्रेज गॉड ग्लोरी टू यू लॉर्ड होसाना हालेलुया जीसस थँक्यू लॉर्ड प्रेज यू जीसस प्रेज यू गॉड थँक्यू लॉर्ड थँक्यू जिस नाम में है मुक्ति जिस नाम में है शक्ति जिस नाम में है शांति देता वो नाम चंगाई जिस नाम में है मुक्ति जिस नाम में है शक्ति जिस नाम में है शांति देता वो नाम चंगाई जिस नाम में है जिंदगी यीशु है वो नाम जिस नाम में है बंदगी यीशु है वो नाम यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है 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 से गरीबी से श्राप से है छुड़ाता वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता बीमारी से गरीबी से श्राप
श्राप से है छुड़ाता, वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता। जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। उस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। इस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। जिस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। जिस नाम से ये जमाना झुके, उस नाम को सलाम करे। इस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। इस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम। शालोम शांति और सलाम ये है यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। Lord Jesus, glory, 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 होय प्रभू परमेश्वरा, सूर्य सगळी ढगाच्या आड गेलेला असला, त्याचा प्रकाश आम्हाला दिसेनासा झालेला असला तरी त्याचं अस्तित्व मात्र नष्ट होत नसतं. हालेलुया. त्याची ऊब मात्र ह्या संपूर्ण जगामध्ये पसरत असते. ह्या कोरोनाच्या काळामध्ये कदाचित आम्हाला कधी कधी तुझं दर्शन घडलं नाही. आम्हाला वाटलं की तू आमच्यापासून फार दूर गेलेला आहेस. एवढं मोठं संकट तू आमच्यावरती का पाठवलं, अशा प्रकारचा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला. परंतु तरी देखील तू आमच्यावरती प्रेम करत राहिलास. तरी तू आमच्यावरती प्रेमाची बरसात करत राहिलेला आहेस. आमची श्रद्धा तू
जागृत ठेवलेली आहे. Hallelujah. आम्हा सर्वांचं तू रक्षण केलेलं आहे. Yes, Lord. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आमच्या वेगवेगळ्या लोकांद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे. Hallelujah. ह्या सगळ्या उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला Thank you, उंचावं तुझे आभार Thank मानतो. you, Thank you, Jesus. Jesus. Praise you, Lord. Glory to you, Lord. Hosanna, Lord. Praise you, Lord. Glory to Thank Lord. you, Rabba, Jesus. shikete, bere, bere, bere. Thank you, Shia, Jesus. Rabba, Rabba. येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया, हालेलुया, आमेन, हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. येशूचे गुण गाऊ, त्याची ही महिमा सांगू, एक आहे येशू राजा हो. हालेलुया, आमेन, हालेलुया, 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 हालेलुया, आमेन, हालेलुया. Thank you, Lord Thank you, Jesus. Jesus. Praise you, God. Glory to you. महिमा हो देश. राजन सर्वदा प्रभु के उत्साह और धन्यवाद देता हूं देश. Glory Lord Jesus. Glory अंदर रबा शिके बेरे 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 बेरे. यीशुवे यीशुवे यीशुवे. Glory अंदर रबा शिके बेरे बेरे. Thank you Lord Jesus. Praise Jesus. Praise the Lord Jesus. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिसमसचा आनंद साजरा करण्याचे हे दिवस आणि अशा ह्या दिवशी ख्रिस्त सभा आपल्या समोर एक महत्वाचा आदर्श उभा करते आणि तो आदर्श आहे निष्पाप बालकांचा. वर पाहता ही बालकं, 2 वर्षाखालील असलेली ही बालकं मरण पावली, परंतु ती ख्रिस्तासाठी मरण पावली हे कसं काय? किंवा त्यांना कळत नव्हतं आपण कशासाठी मारले जात आहोत, तरी देखील ती ख्रिस्तासाठी मरण पावली, अशी ख्रिस्त सभेची भूमिका कशामुळे आहे? आणि ख्रिस्त सभा आपल्याला शिकवते की श्रद्धेचं देखील एक तर्कशास्त्र असतं. तर्कशास्त्र म्हटल्यानंतर लॉजिक, की 1 + 1 = 2च असतील असं नाही. 1 + 1 = 4 असू शकतात. 1 + 1 = 1 असू शकतं. 1 + 1 = 0 असू शकतं. 1 + 1 = 2 असू शकतात. आपली जशी बेरीज असेल त्याप्रमाणे. तसंच श्रद्धेमध्ये देखील काही गोष्टी आगळ्या वेगळ्या असू शकतात, की त्या बालकांनी एकही शब्द उच्चारला नाही तरी देखील त्यांच्या रक्ताला मोल प्राप्त झालं.
जगप्रसिद्ध बायबल अभ्यासक लुसियन लेग्रांड ते सांगत आहेत की त्या बालकाने जे रक्त सांडलं त्या रक्ताना मोल कधी प्राप्त झालं? प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती जेव्हा त्याचं रक्त सांडलं तेव्हा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या प्रकाशामध्ये आपल्याला ते रक्त पाहता आलं पाहिजे. माणूस ज्यावेळेला मोठा होत असतो तेव्हाच त्याला कळत असतं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय खस्ता खाल्लेले आहेत, की हा प्रभू येशू ख्रिस्त नावाचा संपूर्ण विश्वाचा सम्राट त्या दिवशी इजिप्त देशामध्ये पळून जावा केवळ 1.5 दमडीच्या त्या हेरोद राजासाठी, त्याच्या भीतीपोटी. पण तसं नाही. जीवनामध्ये युद्धे जी लढावी लागतात, लढाव्या ज्या लढाव्या लागतात त्यांच्या पातळ्या वेगवेगळ्या असतात. कधी कधी मोठी युद्ध लढण्यासाठी छोटी युद्धे जाऊ द्यायची असतात. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील हे छोटंसं युद्ध, तरवारीच्या बळावरती लढलं जाणारं युद्ध बाजूला सारलं, कारण त्याला युद्ध लढायचं होतं आध्यात्मिक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ते आध्यात्मिक युद्ध लढण्यासाठी त्याची शारीरिक वाढ होणं गरजेचं होतं. त्यासाठी त्याने संयम बाळगला. योग्य वेळेला त्याने प्रेमाची धार असलेली पवित्र शास्त्राचा शब्द ही तरवार धारण केली, सैतानाची खांडोळी केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अशा प्रकारचा सोहळा ख्रिसमसच्या काळामध्ये आपण साजरा करत आहोत. बाळ येशू आपल्या डोळ्यासमोर आहे. छोटी बालकं त्याच्या नावाने आज मरण स्वीकारत आहेत. आपल्यासाठी महत्वाचा संदेश आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी जो काही छोटा मोठा त्याग आपल्याला करावा लागेल त्याच्यासाठी तयार राहायचं. क्षणभर शांत राहूया. आपल्या अंतःकरणात डोकावून पाहूया किती आहे आपल्या श्रद्धेची उंची. आपण आपल्या श्रद्धेसाठी प्राण द्यायला तयार आहोत का? प्राण तर दूर राहू दे, थोडासा छोटासा त्याग करण्यासाठी कितपत तयार आहोत? कातडी बचाव वृत्ती माणूस कधी कधी धारण करत असतो. ह्या पश्चाताप विधीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत आणि प्रभूकडे क्षमा मागणार आहोत. वर्षाच्या अखेरीपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. ह्या 2020 वर्षांमध्ये आपण बऱ्याच वेळेला परमेश्वराविरुद्ध, एकमेकांविरुद्ध बरीच पापं केलेली आहेत. 3 टप्प्यावरती आपण त्या पापांची क्षमा मागणार आहोत. पहिला टप्पा आहे वैयक्तिक, दुसरा टप्पा आहे सामाजिक आणि तिसरा टप्पा आहे आध्यात्मिक. की वैयक्तिक पातळीवरती आपण आपल्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केलं असेल, आपल्या जीवनाकडे दुर्लक्ष केलेलं असेल, आपल्या गरजांकडे दुर्लक्ष केलेलं असेल आणि त्यामुळे आपण स्वतःलाच इजा केलेली असेल. सरकारने नेमून दिलेले नियम, मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे न पाळता आपण स्वतःलाच धोक्यामध्ये घातलेलं असेल, त्याबद्दल क्षणभर शांत राहून प्रभूची क्षमा मागूया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर. दुसरी पातळी सामाजिक पातळी, की सोशल डिस्टन्सिंग ठेवून सुद्धा आपल्याला एकमेकांच्या संपर्कात यावं लागत होतं. कुटुंबामध्ये, कामाच्या ठिकाणी, रस्त्यावर, चर्चमध्ये. अशा वेळेला आपण दुसऱ्यांची काळजी कितपत घेतलेली आहे तपासून पाहूया. पण त्या व्यतिरिक्त इतरांविरुद्ध आपण जी पापं केलेली आहेत ती आठवण्याचा प्रयत्न करूया. ह्या वर्षी कदाचित आपल्याला कन्फेशनची संधी मिळाली नसेल. ह्या पवित्र मिस्साबलीतील ह्या पश्चाताप विधीच्या माध्यमातून दुसऱ्यांना दुखावल्याबद्दल अगदी मनापासून दुःख व्यक्त करूया आणि प्रभूकडे क्षमा मागूया. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. तिसरी पातळी आध्यात्मिक पातळी, परमेश्वराशी असलेला आपला नातेसंबंध. होय प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला दुखावलेलं आहे. तुझ्या आज्ञांचं पालन कधी कधी केलेलं नाही. आमच्या वैयक्तिक प्रार्थनेकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे. एवढी सगळी यूट्यूब चॅनलवरती पवित्र मिस्साबलीची व्यवस्था असताना
प्रार्थनेची व्यवस्था असताना आम्ही त्याकडे कानाडोळा केलेला आहे. आमच्या वैयक्तिक प्रार्थनेकडे दुर्लक्ष करून आम्ही आमची आध्यात्मिक हानी केलेली आहे. तुझी सुवार्थ इतरांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलेलो आहोत. तुझ्या प्रेमाची साक्ष देण्यासाठी देखील आम्ही कमी पडलेलो आहोत. कधी कधी आम्ही तुला प्रश्न विचारलेला आहे की हे परमेश्वर हे सगळं का, हे कधी थांबणार. कधी कधी आमच्या मनात तुझ्या विरुद्ध राग देखील उत्पन्न झालेला आहे. त्याबद्दल हे प्रभो आम्हावर दया कर. हे प्रभो आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परमईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देवो शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमाऊनी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परेशा को करा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथाची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या बसेश्वरात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनाना देव शांती देवो. सज्जनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, ख्रिस्तासाठी मरण सहन करून निरपराध बालकांनी तुझा गौरव केला. आमच्या ओठांनी आम्ही जो विश्वास प्रकट करतो, त्या विश्वासाची आमच्या आचरणाने आम्ही साक्ष द्यावी, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. जो संदेश आम्ही येशू ख्रिस्तापासून ऐकला आहे तो तुम्हाला जाहीर करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो
तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो आणि आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय आणि न्यायी आहे, म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हाला लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे. लोक आमच्यावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता तर त्याचा क्रोध आमच्यावर भडकला, त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते. आपला प्रतिसाद. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे. जलांनी आम्हाला बुडवले असते, त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता. खवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले असते. आपला प्रतिसाद. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे. खरोखर पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत. आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माण करता परमेश्वर, त्याच्या नावामुळे आमचा उद्धार होतो. आपला प्रतिसाद. आमचा जीव पक्षाप्रमाणे पारध्याच्या पाशातून मुक्त झाला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. घराघराचा लोकांना सांगा, येशूची सुवार्ता जग जाहीर करा. घराघराचा लोकांना सांगा, येशूची सुवार्ता जग जाहीर करा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्ञानी लोक गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, उठ, बालक व त्याची आई यांना घेऊन इजिप्त देशामध्ये पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे. मग तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथेच राहिला. मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे, हे जे प्रभूने संदेष्टाच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. तेव्हा ज्ञानी लोकांनी आपणाला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने ज्ञानी लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहेमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षाचे आणि त्याहून कमी वयाचे बालक होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून ठार केले. इर्मया संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे आणि मोठा आकांत यांचा शब्द ऐकण्यात आला.
राहेल आपल्या मुलांकरिता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून तिचे सांत्वन होत नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे दोन वेगवेगळी वाक्ये आणि ह्याच्यावरती आपण थोडंसं चिंतन अगोदरच केलेलं आहे की एक वाक्य आहे मत्तईच्या शुभवर्तमानातलं, दुसरं वाक्य आहे संत लूकच्या शुभवर्तमानातलं. आणि मुळात फरक असा आहे की संत मत्तईचं शुभवर्तमान जे आहे ते परिपूर्ण होण्यासाठी पाचारण करत आहे. ती परिपूर्णता कशा प्रकारे समजून घ्यायची, नियमशास्त्राचं पालन. परंतु संत लूक ज्या वेळेला सांगत आहे तेव्हा त्याला परिपूर्णता नको आहे, त्याला हवी आहे करुणा. म्हणूनच तो सांगत आहे की जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. गेल्या 2 सोमवारपासून आपण पावित्र्य आणि पावित्र्याचे 8 नमुने ह्याच्यावरती चिंतन मनन केलेलं आहे. आतापर्यंत आपण स्वर्ग आणि शिडी परिपूर्णतेचं प्रतीक, दगड आणि शिल्पकार की आपल्यामध्ये जे काही वाईट आहे ते काढून टाकण्याचं प्रतीक, माती आणि मूर्तिकार म्हणजे दुसऱ्यांचं अनुकरण करण्याचं प्रतीक, देवदूत आणि माणूस आपल्यामध्ये ईश्वरी अंश जो आहे तो वाढवण्याचं प्रतीक, आणि मठवासी आणि जग ह्या जगापासून विभक्त राहायचं, अलिप्त राहायचं आणि पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, असे 5 वेगवेगळे नमुने चिंतनासाठी घेतलेले. आज आपण उरलेल्या 3 नमुन्यावरती चिंतन करणार आहोत आणि त्यानंतर आपल्या स्वतःसाठी पावित्र्याचा एक नमुना तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पावित्र्याचा 6वा नमुना आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. आज ऑनलाईन आणि ऑफलाईन हे शब्द आपल्याला बऱ्याच वेळा कानावरती पडत असतात. ऑनलाईन म्हटल्यानंतर मोबाईल तुम्ही तुमचा सुरू केला, तुमचा व्हॉट्सअप सुरू केला तर पलीकडची व्यक्ती ऑनलाईन आहे की नाही ते तुम्हाला समजतं. त्या व्यक्तीने कोणत्या वेळेला तिथून ते बाजूला झालेली आहे, ऑफ केलेलं आहे ते देखील तुम्हाला समजत असतं की लास्ट सीन ॲट दिस टाइम, अशा प्रकारची वेळ त्या ठिकाणी येत असते. म्हणजे पलीकडची व्यक्ती ऑनलाईन की ऑफलाईन आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून, व्हॉट्सअपवरून समजू शकतं. तो नमुना डोळ्यासमोर आता ठेवायचा. माणसं कधी कधी जगामध्ये अशाच प्रकारचं जीवन जगत असतात की परमेश्वर ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे हे तपासून पाहण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याच्यासाठी प्रतीक आहे परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करणं. आपल्या पॅरिसच्या अंकामध्ये एक कथा मी काही दिवसांपूर्वी लिहिलेली आणि त्या कथेमध्ये एक महत्वाचा संदेश दडलेला आहे की परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा एक माणूस प्रयत्न करतो. त्यासाठी त्याची पद्धत कोणती आहे? सकाळी उठायचा, बायबलमधील कुठल्या तरी पानामध्ये आपलं बोट घालायचा आणि सांगायचा, परमेश्वरा आता जे वचन माझ्या डोळ्यासमोर येईल त्या वचनानुसार आज मी जगणार. आणि त्याने बायबल उघडलं. मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 27 वचन 5, जुदासने जाऊन गळफास घेतला. हे वचन वाचल्यानंतर त्याला वाटू लागलं की ही आज देवाची इच्छा असू शकते, नाही काहीतरी चुकलेलं आहे, आपण दुसरीकडे बोट घालूया. त्या ठिकाणी संत लूकच्या शुभवर्तमानात अध्याय 10 वचन 37, जा तूही जाऊन तसंच कर. हा माणूस आणखी बुचकळ्यात पडला. परमेश्वर खरोखरच मला गळफास घ्यायला सांगतो की काय, नाही काहीतरी चूक आहे, आपण तिसऱ्या ठिकाणी प्रयत्न करूया. योहानाचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 27, तुला जे काही करायचं आहे ते लवकर करून टाक. आणि ते वचन वाचल्यानंतर आणखी हा माणूस गोंधळून गेला आणि फादरांकडे जाऊन विचारतो, फादर ही देवाची इच्छा असू शकते का? कसं काय परमेश्वर मला जुदासारखा गळफास घ्यायला सांगतो? आणि फादराने सांगितलं, परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याची तुझी पद्धत सदोष आहे, चुकीची आहे. तशा पद्धतीने परमेश्वराची इच्छा माणसाला समजत नसते. सहज कोणतं तरी वचन आपल्याला डोळ्यासमोर पडलं म्हणून ती देवाची इच्छा मानायची, हे फार धोकादायक ठरू शकतं. त्या माणसाने त्या दिवशी फादरांची भेट घेतली नसती तर कदाचित त्या दिवशी त्याने स्वतः आत्महत्या करण्याची शक्यता असते. हे सर्व कशासाठी सांगायचं आहे? देवाची इच्छा काय आहे ती जाणून घेण्यासाठी माणूस उत्कंठित असतो.
काही माणसं राशी भविष्य पाहतात, काही मनुष्य आपल्या हातावरील रेषा त्याचं देखील पामिस्टकडे जाऊन चेक करत असतात की माझं भविष्य काय आहे, काय नक्की परमेश्वराची माझ्यासाठी इच्छा आहे ती जाणून घेण्याचे हे चुकीचे मार्ग माणूस कधी कधी अवलंबिण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणूनच इथे प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. आताच्या भाषेमध्ये मोबाईल, परंतु जुन्या काळामध्ये टेलिफोनमध्ये जणू काही आपण एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधतो तसा परमेश्वराशी थेट संपर्क साधायचा आणि त्याला विचारायचं तुझी इच्छा काय आहे. हा पावित्र्याचा एक नमुना आहे. ही माणसं सातत्याने एकच विचार करतात, देवाची इच्छा काय आहे. सरळ देवाच्या संपर्कात राहण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने जी वचनं दिलेली आहेत त्यांचा देखील ते आठवण करत असतात की तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग आता त्याची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करायचं, किंवा माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे जगणे हेच माझं अन्न आहे, मग त्याची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करायचा. किंवा मला प्रभूजी म्हणणाऱ्या सर्वांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईलच असे नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. म्हणून देवाची इच्छा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. मात्र परमेश्वराची इच्छा जाणून घ्यायची कशी? यशायाने सांगितलेलं आहे, माझ्या योजना तुमच्या योजना नाहीत, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत. किंवा रोमकरास पत्र अध्याय 11 वचन 33 आपल्याला सांगतं की देवाचे मार्ग किती अगम्य आहेत. थेस्सलनिकाकरास पहिल्या पत्रात अध्याय 5 वचन 11 मध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे, सर्व गोष्टींची पारख करा. किंवा योहानाचं पहिलं पत्र अध्याय 4 वचन 1, प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका, तर ते आत्मे कुठून येत आहेत, कोणाकडून येत आहेत त्याची नीट पारख करायची आहे. म्हणजे परमेश्वराने आपणा प्रत्येकाला पारख शक्ती दिलेली आहे. त्या पारख शक्तीला इंग्रजीमध्ये डिसर्नमेंट असं म्हणतात. म्हणजे नुसती माझी एक इच्छा झाली म्हणून मी काहीतरी करायला पाहिजे असं नाही. ती इच्छा निर्माण झाल्यानंतर तिची पारख करायची. ती इच्छा कुठून नक्की येत आहे? 32,000 रुपयाचा मला मोबाईल विकत घ्यायचा आहे, इच्छा कुठून आली आहे? ती आहे का गरज तुमची? तपासून पाहायचं. नाहीतर ही देवाची इच्छा आहे असं समजून आपण ताबडतोब त्याचा स्वीकार करण्याचा धोका असतो. म्हणून आपली इच्छा आणि देवाची इच्छा ह्याच्यामध्ये सुसंगती आहे किंवा नाही ती तपासून पाहायचं. असं म्हणतात की आपली देवाची इच्छा सरळ रेषेसारखी असते, माणसाची इच्छा आडव्या रेषेसारखी असते. जेव्हा माणसाची इच्छा देवाच्या इच्छेला छेदून जाते तेव्हा माणसाच्या जीवनात दुःखाचा क्रूस निर्माण होत असतो. म्हणून माझी इच्छा जी आहे ती देवाची इच्छाशी जुळणारी आहे की नाही ती मी तपासून पाहणं गरजेचं आहे. ह्याही पेक्षा भयंकर म्हणजे की ही माझी इच्छा आहे, ही देवाची आहे असं म्हणून इतरांवरती ती लादायची की आज परमेश्वर मला असं सांगत आहे, तुमच्यासाठी सुद्धा अशीच देवाची इच्छा आहे, असं तुम्ही करायचं आहे. हे फार धोकादायक आहे. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाच्या योजना वेगळ्या आहेत. सर्वांसाठी जरी देवाची एकमेव इच्छा असली की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना तुझ्या सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, ही देवाची अंतिम इच्छा आहे. परंतु ते सगळेजण एकाच पद्धतीने ती इच्छा पूर्ण करतील असं नाही. कुटुंबामध्ये एखादी स्त्री असते, गृहिणी असते, तिने आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळासाठी काय योग्य आहे अयोग्य आहे त्याची पारख करत राहायचं. कुटुंब प्रमुखाने पैसे कसे हाताळावेत त्याची पारख करत राहायचं. त्याच्यासाठी परमेश्वराने आपल्याला सत्सद्विवेक बुद्धी दिलेली आहे. परमेश्वराने आतला आवाज नावाची एक गोष्ट दिलेली आहे. म्हणून माणसाने गुप्तपणे आपलं दार बंद करायचं, आतला आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा. माणूस बऱ्याच वेळेला आतला आवाज ऐकत नाही. आज जगामध्ये एवढा गोंधळ निर्माण आहे, आवाज आणि गोंगाट आहे की त्याला स्वतःचा आवाज ऐकू येत नाही. एलिया संदेष्टा होरेब पर्वतावरती पळून गेला कारण आजूबाजूला खूप गोंगाट होता, राणीने थैमान घातलेलं होतं. परंतु त्या होरेब पर्वताच्या गुहेत शांत मंद अशी वाणी त्याला ऐकू आली. तशी परमेश्वराची शांत मंद वाणी ऐकण्यासाठी त्याच्या सहवासात शांतपणे बसायचं आणि शमूएलाप्रमाणे त्याला सांगायचं, प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. मग देवाची इच्छा जी आपल्यासाठी आहे ती इच्छा आपल्याला समजू शकते. त्याचबरोबर आपल्याकडे मार्गदर्शक आहेत, आध्यात्मिक सल्लागार आहेत
आपल्याकडे बायबल आहे, आपल्याकडे व्हॅटिकनचा ग्रंथ आहे, आपल्याकडे पोप महोदयांची परिपत्रकं आहेत, आपल्याकडे निसर्ग आहे, आपल्याकडे एवढा मोठा ख्रिस्त सभेचा इतिहास आहे. ह्या सगळ्यांमधून आपल्याला परमेश्वराची इच्छा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. म्हणून हा जो नमुना आहे त्या नमुन्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन आपण असं जेव्हा म्हणतो त्याचा अर्थ मी परमेश्वरासाठी सातत्याने ऑनलाईन असणार आहे. परमेश्वर सतत ऑनलाईन असतो, मी मात्र ऑफलाईन असण्याची शक्यता आहे. 7वा नमुना आहे प्रतीके आणि वस्तुस्थिती. म्हणजे आपण जीवनामध्ये प्रतीक वापरत असतो. प्रेम व्यक्त करायचं असेल, एखादं गुलाब देतो, त्या गुलाबाचे देखील वेगवेगळे रंग असतात. पिवळ्या रंगाचं गुलाब दिलं तर फ्रेंडशिप असते, परंतु गुलाबी रंगाचं गुलाब दिल्यानंतर किंवा तांबड्या रंगाचं गुलाब दिल्यानंतर ते प्रेम असतं. म्हणजे ते प्रतीक आहे. किंवा केक, ह्या ख्रिसमसच्या काळामध्ये आपण केक वाटत आहोत किंवा खात आहोत, किंवा करंजा, ही सगळी प्रतीकं आहेत, ती त्याच वेळच्या सणाला योग्य प्रकारे लागू पडणारी आहेत. भेटवस्तू म्हणा, एखादा लाल सिग्नल असतं, प्रतीक आहे. हिरवा कंदील असा शब्द आपण वापरत असतो, ही सगळी प्रतीकं आहेत. तशाच काही शारीरिक हालचाली असतात. आपण एखाद्या व्यक्तीच्या हातात हात देतो, हस्तांदोलन करत असतो, छोट्या बाळाला कवेत घेत असतो, पती पत्नी एकमेकांचं चुंबन घेत असतात, खांद्यावर आपण हात ठेवत असतो आधाराचा, पाठीवर थाप देऊन प्रोत्साहन देत असतो, वरिष्ठांसमोर आपण उभे असतो, परमेश्वरासमोर आपण गुडघे टेकतो, लोटांगण घालत असतो, किंवा एखादी वाईट बातमी ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी उभं राहत असतं. ही सगळी प्रतीकं आहेत. मात्र ह्या प्रतीकांनाच वस्तुस्थिती माणूस जेव्हा मानू लागतो तेव्हा गडबड होण्याची शक्यता असते. उपासनेमध्ये देखील प्रतीकं असतात. क्रूस आहे, रोजरी आहे, पवित्र पाणी आहे, पवित्र तेल आहे, जळता दिवा आहे आपल्या साक्रामेंताच्या पेटीच्या बाजूला. उपासनेमध्ये देखील काही शारीरिक कृती असतात. आपण गुडघे टेकत असतो, हात उंचावतो, टाळ्या वाजवतो, उभे असतो, बसतो किंवा गुडघे वाकवत असतो. म्हणजे ह्या सगळ्या शारीरिक कृती आहेत. ही झाली प्रतीकं. त्या प्रतीकामागे काहीतरी दडलेलं आहे, वस्तुस्थिती दडलेली आहे, परमेश्वर त्याच्या पलीकडे दडलेला आहे. हे मात्र माणसाने विसरू नये. बऱ्याच वेळेला माणूस ह्या गोष्टींना इतकं अवास्तव महत्व देत असतो की ते देत असताना दुसऱ्या माणसाचा तो बळी घेत असतो. की आपण किती वेळा रोजरी केली, आपण एखाद्या ठिकाणी किती वेळा रिट्रीटला गेलो, किंवा एखाद्या तीर्थयात्रेला किती वेळा भेट दिलेली आहे, कोणकोणत्या ठिकाणी गेलेलो आहे, मी फातिमाला गेलो, मी लुट्सला गेलो, मी व्हॅटिकनला गेलो का रोमला गेलो, अशा प्रकारचा बढाया माणूस मारण्याची शक्यता असते. किंवा मी कोणता नोवेना नेहमी करत असतो त्याच्यावरती माझं पावित्र्य अवलंबून आहे असं माणसाला कधी कधी वाटण्याची शक्यता असते. आणि सगळ्यात धोक्याचा कंदील म्हणजे हे सगळं केल्यानंतर मी आपोआप स्वर्गात जाईन अशी माणसाची कधी कधी समज झालेली असते. ही समज चुकीची आहे. कितीतरी लोक अशिक्षित आहेत. काही नोवेने तुम्ही तोंडपाठ केलेले आहेत त्यांच्या कानावर सुद्धा गेले नसतील. आणि कधी कधी उलट सुद्धा चित्र आपल्याला दिसत असतं. अशिक्षित स्त्रिया ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना कितीतरी प्रार्थना तोंडपाठ येत असतात, कारण त्यांच्या हृदयात परमेश्वर असतो. हृदयामध्ये जर परमेश्वर नसेल तर ओठांवरती असलेली प्रार्थना ही पोपटपंची असते. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये आणि आपल्या ओठांमध्ये जे आहे, जे शब्द आणि वास्तव आहे त्याच्यामध्ये सुसंगती आहे किंवा नाही ती तपासून पाहायची. आणि त्याच्यावरून कधी कधी आपण दुसऱ्यांना तुच्छ लेखण्याची शक्यता असते. मी एवढी रोजरी करत असतो, तो रोजरी करत नाही. किंवा मी नेहमी प्रार्थनेला जात असतो, तो प्रार्थनेला कधी दिसत नाही. आपण त्याच्यावरून दुसऱ्यांना तुच्छ लेखू शकत नाही. परमेश्वराची मोजमाप करण्याची पद्धत वेगळी असण्याची शक्यता असते. परुष आणि जकातदार ह्यांचा दाखला येशूने दिला. कशासाठी? त्या परुषाला वाटलं की तो सगळं करतो, दशांश देतो, शब्दात पाळतो आणि जे काही नियमशास्त्राने ठरवलेलं आहे त्याप्रमाणे जगतो. पण हा जकातदार मात्र तसं करत नाही असं त्याचं म्हणणं. पण जकातदार सांगतो की मी खूप पापी आहे. तेवढं एक हृदय परमेश्वराला प्रिय झाला. तो खऱ्या अर्थाने नीतिमान त्या ठिकाणी ठरला. म्हणून आपण किती आध्यात्मिक साधना करतो त्याच्यावरती पावित्र्य अवलंबून नसून त्याच्यात किती जीव किंवा हृदय ओतलेलं असतं त्याच्यावरती आपलं पावित्र्य अवलंबून असतं. म्हणून येशू शब्दात मोडतो ह्याचा परुषी आणि शास्त्री लोकांना राग आला. नियमशास्त्राचं पालन तो करतो की नाही ते तपासण्यासाठी त्याने काही प्रश्न विचारले. पुनरुत्थानाविषयी, सर्वात मोठ्या आत्मेविषयी, त्याच्या अधिकाराविषयी, नियमशास्त्राविषयी आणि पापक्षमेविषयी. ह्याला कसली पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे?
अशा प्रकारचे प्रश्न त्यावेळेला विचारले गेले, कारण त्यांच्या डोळ्यासमोर काय होतं? प्रतीकं होती, वस्तुस्थिती मात्र त्या ठिकाणी जुळत नव्हती. म्हणून आता संदेश कोणता आहे आपल्याला? की उपासना आणि जीवन ह्याच्यामध्ये सुसंगती असली पाहिजे. उपासनेला जीवनाची जोड नसेल तर ती ढोंगबाजी किंवा कर्मकांड ठरण्याची शक्यता असते. होशेय अध्याय 6 वचन 6 ह्याच्यामध्ये आपल्याला सांगत आहे परमेश्वर, मला यज्ञ नको, दया हवी. आणि मत्तई 9:13 मध्ये तेच वचन पुन्हा एकदा आलेलं आहे. किंवा मत्तई 5:23, तू आपले अर्पण वेदीसमोर आणत असताना तुझ्या भावाच्या मनात तुझ्या विरुद्ध काहीतरी आहे अशी तुला जाणीव झाली तर तुझं अर्पण तिकडेच ठेव, पहिला जाऊन समेट कर, मग येऊन तुझं दान अर्पण कर. देवाला नक्की काय हवं आहे? तुमचं हृदय हवं आहे. किंवा योहान अध्याय 2 वचन 13 ते 16 ह्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मंदिराचं शुद्धीकरण करतो. कशामुळे ते शुद्धीकरण? त्या ठिकाणी कबूतर आहेत, चौरंग आहेत, पैसे बदलण्यासाठी, एक्सचेंज करण्यासाठी सराफाचे चौरंग आहेत. ह्या सगळ्यांनी त्या ठिकाणी बाजार मांडलेला आहे. खरी परमेश्वराची भक्ती आराधना दूरच राहिली. परराष्ट्रीयांच्या भक्तीमध्ये त्यामुळे अडथळा येत आहे. म्हणून येशूने हातामध्ये त्या ठिकाणी चाबूक घेतलेला आहे. इतकंच नाही तर मत्तई 23 मध्ये तो शास्त्री पुरुषांचा निषेध करतो. तो अध्याय नुसता वाचून बघा. त्यांनी कसला निषेध केलेला आहे? कर्मकांडाचा आणि ढोंगबाजीचा. किंवा अध्याय 10 लूक अध्याय 10 वचन 29 ते 37 मध्ये चांगल्या शोमरोण्याचा दाखला दिलेला आहे. याजक आणि लेवी ह्यांचं पितळ त्यांनी त्या ठिकाणी उघडं पाडण्याचा प्रयत्न केला की ते मंदिरात गेले, आता परतत आहेत, बाजूला पडलेला परमेश्वर त्यांना दिसला नाही. ह्याचा अर्थ काय? त्यांची प्रार्थना ट्रान्सफॉर्मेटिव्ह म्हणजे परिवर्तन करणारी प्रार्थना नव्हती. ती नुसती पोपटपंची होती. तिकडे जाऊन आले आणि प्रत्यक्षात असलेला परमेश्वर त्यांना दिसला नाही. तात्पर्य एवढंच की आपल्या जीवनामध्ये आपण जे ओठाने प्रकट करत असतो ते कृतीने देखील दिसणं गरजेचं आहे. त्यालाच आपण पावित्र्य असं नाव देऊ शकतो. आणि शेवटचा नमुना, 8वा नमुना आहे श्रद्धा आणि कृती. थोडीशी झलक आता आपण ऐकलेलीच आहे, पण त्याच्या आणखी एक पाऊल पुढे जाऊन आपण आता थोडंसं काहीतरी बघणार आहोत. की एखादी व्यक्ती अशी असते की तिच्या मनामध्ये इतरांविषयी प्रचंड अशी करुणा असते, सतत कळवळा ह्या व्यक्तीला आलेला असतो, अतिशय संवेदनक्षम अशी ही व्यक्ती असते. म्हणून सातत्याने परोपकारामध्ये ही व्यक्ती गुंतलेली असते. कोणाला मदतीची गरज आहे तिथे हा माणूस पटकन धावत निघत असतो. दिवसाचे 24 तास आणि वर्षातले 12 महिने फक्त दुसऱ्यांना मदत करायची अशा प्रकारची एक सदिच्छा ही व्यक्ती बाळगत असते. अतिशय सुंदर असं चित्र आपल्याला दिसत आहे. मात्र त्याची दुसरी बाजू बघूया. हे करत असताना विश्रांती नाही, कर्मणूक नाही, आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, कुटुंबाकडे दुर्लक्ष होते आहे, कामधंदा, नोकरी, व्यवसाय, जबाबदाऱ्या ह्यांच्याविषयी हेळसांड होत आहे. हे मात्र योग्य नाही. म्हणजे ज्या वेळेला अशा प्रकारची घटना घडत असते तेव्हा आपण सावध झालं पाहिजे. तुम्ही जर तंदुरुस्त राहिला तरच लोकांना मदत करू शकाल. तुम्ही तुमचं कुटुंब स्थिर स्थावर ठेवलं तरच इतरांना मदत करण्यासाठी तुमच्या हातामध्ये जास्त बळ असणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या, तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय व्यवस्थितपणे तुम्ही हाताळला आणि मग लोकांना मदत करत राहिलात, हे एकाच वेळेला जरी केलं तरी सुद्धा व्यवस्थितपणे तुम्ही समतोल साधू शकता. म्हणजे लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं न मानता मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नक्कीच लोकांच्या अडीअडचणीत मदत करण्यासाठी जाणार आहे. ह्याच्यामध्ये दुसरे धोके कोणते असू शकतात बघा. जोपर्यंत अशी सेवा निस्वार्थी असते, मदर तेरेसा म्हणा, बाबा आमटे म्हणा, तेव्हा त्या सेवेला एक विशिष्ट वलय आणि विशिष्ट झळाळी प्राप्त होत असते. मात्र त्या सेवेमागे जर चुकीचा हेतू असेल, मला प्रसिद्धी मिळेल, 4 ठिकाणी माझं नाव घेतलं जाईल, किंवा मला थोडासा पैसा मिळेल, माझी प्रतिमा उजळून निघेल, असा स्वार्थी हेतू जर असला तर तुमच्या सेवेचं मूल्य परमेश्वराच्या नजरेमध्ये शून्य असतं. कारण ती सेवा कोणाची आहे? दुसऱ्याची नाही किंवा परमेश्वराची नाही, तुमच्या स्वतःच्या स्वार्थी हेतूची सेवा आहे. हे स्पष्टपणे बायबलमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून कोणी दखल घेतली नाही की माणसाला वाईट वाटत असतो. दुसऱ्यांच्या सेवेचं कौतुक केलं की ताबडतोब आपल्या पोटामध्ये गोळा येत असतो. फादर आम्ही पण करतो तशा प्रकारे, परंतु आमच्याकडे कोणाचं लक्ष नाही, असे शब्द ऐकले की सावध राहायचं.
काय नक्की त्याचा अर्थ आहे? ही व्यक्ती सेवा करते, परंतु आतमध्ये मात्र एक विशिष्ट हेतू ठेवून सेवा करत आहे. मग त्याच्यामध्ये आणखी महत्वाचा धोका बघा, स्पर्धा सुरू होते, चढाओढ सुरू होते, राजकारण चित्रामध्ये येत असतं. दुसऱ्यापेक्षा माझी सेवा अधिक कशी चांगली होता येईल, माझं कसं नंबर पहिला लागेल, त्यासाठी माणूस धडपडत असतो. ही समाजाची किंवा देवाची सेवा नसून स्वतःच्या महत्वाकांक्षीची सेवा असण्याची शक्यता असते. आणखी तिसरा एक धोका, न्यूनगंड, म्हणजे दुसऱ्याला मदत करता आली नाही की ह्या माणसाला प्रचंड अपराधी वाटत असतं. तो अस्वस्थ बनत असतो की अरे त्याला मदत करायला पाहिजे होती, परंतु माझी अडचण होती, त्यावेळेला नेमकी माझी परीक्षा होती. एका मुलाचं नेमकं तसंच झालं. फायनल इयरच्या परीक्षेसाठी तो निघालेला, रस्त्यामध्ये त्याला एक अतिशय हालअपेष्टा सहन करत असलेला असा माणूस दिसला, भिकारी होता. आणि त्याला वाटलं की ह्या माणसाचा प्राण आता जाईल की काय. परंतु दुसरीकडे त्याची परीक्षा, फायनल इयरची परीक्षा, म्हणून तो तसाच पुढे गेला. पण अंतःकरणामध्ये प्रचंड अशी अपराधीपणाची भावना. परीक्षा आटोपता बरोबर धावत पळत त्याच ठिकाणी आला आणि आजूबाजूच्या लोकांना विचारलं, इथे एक माणूस होता आणि त्या लोकांनी सांगितलं तो आत्ताच दुपारी मरण पावला. तेवढं ऐकल्यानंतर हा मुलगा जो डिप्रेशन मध्ये गेलेला आहे अजून बाहेर आलेला नाही. काय नक्की अर्थ आहे ह्याचा? दुसऱ्यांना मदत करता आली नाही म्हणून एवढं मनाला लावून घ्यायचं की स्वतःच जीवन एवढं संपून घ्यायचं. ह्याला खऱ्या अर्थाने आपण सेवा म्हणू शकतो का, हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. आणि म्हणूनच एक ना धड भाराभर चिंध्या माणसाच्या जीवनात असण्याची शक्यता असते. खूप काही करत राहतो माणूस, सगळ्यांना मदत करत राहतो, स्वतःचं जीवन मात्र अस्ताव्यस्त झालेलं आपल्याला दिसत असतं. आणि त्यासाठी बायबलचा आधार घेतला जात असतो. करशील जे गरिबांसाठी, किंवा मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलेलो आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा, गरीब नेहमीच तुमच्या जवळ आहेत, पण मी नेहमी तुमच्या जवळ असेन असं नाही. किंवा मार्था तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग आणि चिंता करत आहे, परंतु बघ मरियेने कोणता वाटा निवडलेला आहे. मरियेने चांगला वाटा निवडलेला आहे. ह्याचा अर्थ काय आहे? तुमची सेवा अध्यात्माच्या पायावरती उभी असली पाहिजे. मग तिथे स्वार्थ येत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. करायची सेवा तर ते अध्यात्माच्या माध्यमातून. म्हणून मदर तेरेसांना कोणीतरी विचारलं की दुसरे लोक सेवा करतात आणि तुम्ही सेवा करता, ह्याच्यामध्ये फरक काय? मदरने एक सुंदर वाक्य म्हटलं, दे डू इट फॉर समथिंग, वी डू इट फॉर समवन. समवन म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. सरकारी योजना आहेत, सरकारी स्कीम्स आणि प्रोजेक्ट आहेत म्हणून कदाचित ते कार्य करत असतील. आम्ही त्याच्यासाठी नाही, आम्ही आमच्या प्रभूसाठी कार्य करत आहोत. एकदा तो प्रभू तुमच्या सेवा कार्याचा पाया असला की तुमच्या सेवेचं फळ सगळ्यांना गोड लागत असतं. आणि म्हणूनच सेवेला श्रद्धेची बैठक असणं गरजेचं आहे. कृती विना श्रद्धा जशी वांज असते, तशी श्रद्धेविना सेवा ही ढोंगबाजी असण्याची शक्यता असते. आपण 8 नमुने पाहिले आणि तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताच नमुना परिपूर्ण नाही. प्रत्येक नमुन्यामध्ये प्लस मायनस आहे. मग आता नक्की आपण काय करायचं की त्याच्यामधले जे प्लस आहेत ते प्लस पिकअप करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पहिल्या नमुन्यामध्ये आपण बघितलं की परिपूर्णतेकडे जाणारा माणूस, पण त्याला करुणेची जोड असण्याची शक्यता आहे. किंवा दुसऱ्या नमुन्यामध्ये आपण पाहिलं की दुर्गुण दूर करण्याचा माणूस प्रयत्न करत असतो, परंतु सद्गुण आणि दुर्गुण हे व्यवस्थित हाताळण्याची आपण कला आत्मसात केली पाहिजे. किंवा माती आणि मूर्तिकार ह्यांच्या नमुन्यामध्ये आपण पाहिलं की इतरांचं फक्त अनुकरण करायचं, परंतु आपल्याला काय करता येईल? इतरांचं अनुकरण करताना, तो आदर्श पाळताना स्वतःची अद्वितीय प्रतिमा जी आहे ती देखील उजळून काढायची आणि आपला देखील एक आदर्श उभा करायचा. किंवा माणूस आणि देवदूत ह्या प्रतिमेमध्ये आपण पाहिलं की माणूस जणू काही स्वर्गातून उतरलेल्या देवदूतासारखा वागण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपले हातपाय मातीचे आहेत, आपण हाडा मांसाची माणसं आहोत, हे माणसाने विसरायचं नाही. आपल्यामधील ईश्वरी अंश फुलत ठेवायचा, दुसऱ्यामधील मानवीपणाबद्दल, त्याच्या मर्यादांबद्दल जाणीव ठेवून त्या व्यक्तीला समजून घ्यायचं. ह्याला आपण पावित्र्य म्हणत असतो.
किंवा हे जग वाईट आहे म्हणून पळून जायचं एकांतामध्ये, ते देखील चुकीचं ठरेल. एकांत आणि लोकांत ह्याच्यामध्ये समतोल साधायचा. ऑनलाईन ऑफलाईन मध्ये सुद्धा परमेश्वराची इच्छा जाणून घेताना काळाची पावलं ओळखायची, तसाच आतला आवाज देखील ऐकायचा. प्रत्येकाने वस्तुस्थिती आत्ताच आपण ऐकलेलं आहे, एकीकडे उपासनेत सहभागी व्हायचं, दुसरीकडे जीवनाला त्याचा स्पर्श होऊ द्यायचा. श्रद्धा आणि कृतीमध्ये आत्ताच आपण ऐकलेलं आहे की आपण जी काही सेवा करू ती सेवा श्रद्धेच्या पायावरती आपण उभारण्याचा प्रयत्न करायचा. तरच परमेश्वराचे जे शब्द आहेत ते आपल्याही जीवनात पूर्णतेस जातील की जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र व्हा. जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. मी दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. God is good All the time. and all the time. God is And good. all God's people said Amen. and all God's people said Amen. and all God's people said. आमेन. आपल्या विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणापाशी आणूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. पावित्र्याचं प्रतीक म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बाळाच्या रूपाने ह्या जगात अवतरलेला आहे. त्या पावित्र्याची सावली म्हणजे आपले पोप महोदय, त्यांना आपण होलीनेस म्हणतो. आपले आर्च बिशप, त्यांना आपण हिज ग्रेस म्हणतो. आणि आपले धर्मगुरू, आपल्या सिस्टर्स, आपले ब्रदर्स, सेमिनेरमध्ये शिकत असलेले आपले सेमिनेरियन्स, अशा सर्वांना पावित्र्याच्या दिशेने वाढण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण त्यांच्यावरती कृपादानांचा वर्षाव मागूया. करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. निष्पाप बालकांचा सण आज आपण साजरा करत आहोत. आपल्या कुटुंबातील जी बालकं आहेत त्या बालकांना प्रभूचा स्पर्श व्हावा, त्यांची वाढ प्रभूच्या कृपेत होत राहावी. जी बालकं आजारी आहेत त्यांना चांगलं आरोग्य लाभावं. कोरोनाच्या काळामध्ये ज्या बालकांचे आई वडील मरण पावलेले आहेत त्यांना आसरा मिळावा म्हणून सर्व बालकांसाठी आपण प्रार्थना करूया. करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. त्या नाताळच्या काळामध्ये कोरोनाच्या परिस्थितीमुळे ज्यांना खऱ्या अर्थाने आनंद साजरा करता येत नाही, कोणी आजारी आहे, कोणी मरण पावलेला आहे, दुसरं कुठलं दुःख आहे, अशा सर्वांना देवदूतांचा, मेंढपाळांचा, 3 राजांचा आनंद प्राप्त व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. वरदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. येणारं संपूर्ण वर्ष हे संत जोसेफचं वर्ष म्हणून पोप महोदयांनी जाहीर केलेलं आहे. पात्रिस कॉर्दे म्हणजे पित्यासारखं हृदय असलेला माणूस, असं त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आपल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना संत योसेफाप्रमाणे पित्याचं जे ममताळू, कणवाळू, कृपाळू आणि दयाळू हृदय आहे ते प्राप्त व्हावं म्हणून त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. ह्या संपूर्ण वर्षभरात आपल्या प्रार्थना संघाद्वारे परमेश्वराने आपणा सर्वांची चांगली आध्यात्मिक सेवा केलेली आहे. 2021 ह्या वर्षामध्ये अशीच आपली आध्यात्मिक सेवा करण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची विशेष कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. करदानांचा वर्षाव देवा, वरदानांचा वर्षाव. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक गरजा प्रभूच्या पायापाशी ठेवूया.
हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लेकरांच्या ह्या सर्व विनंत्या मान्य करून घे. तुझा पुत्र बाळ होऊन आमच्यामध्ये वस्ती करत आहे. त्याच्या चरणापाशी आम्ही नतमस्तक होतो. आम्हा प्रत्येकाच्या हृदयात तुझा स्वर्गीय आनंद आणि शांती पसरू दे. ही सारी प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. नयनाच्या ज्योती लावू, लावू प्रकाशाचा पथ दाऊ, लावू नयनाच्या ज्योती लावू, लावू प्रकाशाचा पथ दाऊ. लावू. तरीही नयनास तेच तुझेची, माझे काही नाही. तरीही नयनास तेच तुझेची, माझे काही नाही. जीवन माझे दान तुझेची, कसे समर्पित करू मी प्रभू रे, कसे समर्पित करू. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्वसमर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून आपण केलेल्या बलिदानाचा स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाचे गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र समंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तू आपले जीवन आम्हाला दान म्हणून देतोस. तुझ्या उपकारांबद्दल आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर व आम्हाला पापांपासून मुक्त कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतःकरणे प्रभू कडे लावा. आम्ही त्याला विधी आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या सनातन शब्दाच्या देहधारणेमुळे आमच्या श्रद्धारूपी डोळ्यांना तुझ्या गौरवाचे नवे तेज दिसले आहे. दृश्य अशा ह्या मानवी देहात आमचा परमेश्वर प्रकट झाला आणि त्याच्या अदृश्य प्रेमाचे आम्हाला दर्शन घडले. म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा निरंतर गौरव गातो. पावन 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 आहे प्रभू नाम. पावन 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 आहे प्रभू नाम. त्यासून चावितो, त्यासून चावितो, त्याची स्तुती गातो, त्याची स्तुती गातो. प्रभू नामा महिमा गातो. पावन आहे प्रभू नाम. धन्य धन्य येत आहे जो प्रभू नामे. धन्य धन्य येत आहे जो प्रभू नामे. त्यासून चावितो, त्यासून चावितो, त्याची स्तुती गातो, त्याची स्तुती गातो. प्रभू नामा महिमा गातो.
पावन आहे प्रभु नाम, पावन आहे प्रभु नाम, पावन आहे प्रभु नाम. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंदायिक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यास आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तात विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचं वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. महास्तुतीच्या शेवटी आपण अन्य भाषेमध्ये परमेश्वराचा गौरव करणार आहोत. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव.
प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. ह्या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्व काळ राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जग पाप हारका परमेशा को करा, सोडी दया दया धरा आमावरी प्रभु वरा. जग पाप हारका परमेशा को करा, सोडी दया दया धरा आमावरी प्रभु वरा. जग पाप हारका परमेशा को करा, शांती वर्षा आमावरी प्रभु वरा. आमावरी प्रभु वरा, आमावरी प्रभु वरा. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. चरवाहे नाचे झुमके, ओ चरवाहे नाचे झुमके, चरवाहे नाचे झुमके, ओ चरवाहे नाचे झुमके.
आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना ओ चरवाहे नाचे झूम के, चरवाहे नाचे झूम के। राजा का जन्म हुआ पाई खबर, शांति मिलाया हमें भूपर। राजा का जन्म हुआ पाई खबर, शांति भी लाया हमें भूपर। ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्म, आया मुक्तिदाता बनकर। ईश्वर मनुष्य बना बाल यीशु जन्म, आया मुक्तिदाता बनकर। चरवाहे नाचे झूम के ओ चरवाहे नाचे झूम के, चरवाहे नाचे झूम के ओ चरवाहे नाचे झूम के। आज सभी गा रहे सुर मिला रहे, आज सभी गा रहे सुर मिला रहे, मिलके करे वंदना ओ चरवाहे नाचे झूम के ओ चरवाहे नाचे झूम के, चरवाहे नाचे झूम के ओ चरवाहे नाचे झूम के। आपल्या हृदयात जो प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे त्याच्याकडे आता आपण थोडी हिलिंगची प्रार्थना करणार आहोत। वर्ष निघून जात आहे, लवकरच आपण नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत। 5 प्रश्न स्वतःला विचारून त्या ठिकाणी आपण प्रभूला सांगणार आहोत, आमच्या हृदयाची ही जखम तू बरी कर। आमच्या हृदयाला झालेली पहिली जखम आमच्या अंतःकरणात असलेली अपराधीपणाची भावना। होय प्रभू, ह्या वर्षभरात आमच्या हातून बरीच पापं घडलेली आहेत आणि ह्या वर्षी आम्हाला कन्फेशनची संधी देखील मिळाली नाही। ह्या अपराधीपणाच्या भावनेने आम्ही तुझ्याकडे येतो, आमचं हृदय तुला अर्पण करतो। आमच्या हृदयाला झालेल्या ह्या जखमा बघ, आम्ही एकमेकांना केलेल्या ह्या जखमा बघ। तुझ्या अति मौल्यवान रक्ताचं शिंपण त्याच्यावर कर। तुझ्या अति पवित्र शरीराद्वारे आमच्या ह्या हृदयाचं तारण कर। तुझ्या घायातून वाहणारं पवित्र पाणी त्यावरती तू शिंपड। तुझ्या घायामध्ये आम्हाला लपवून घे आणि आमच्यावरती तुझ्या प्रेमाची बरसात कर। थँक यू जीसस, प्रेज यू गॉड, ग्लोरी टू यू, होसाना, हालेलुया, हालेलुया, प्रेज यू गॉड, ग्लोरी टू यू लॉर्ड, होसाना, शिहलर बराशानी, थँक यू जीसस। आम्ही दुसरा प्रश्न विचारत आहोत की ह्या वर्षभरासाठी सुरुवातीला आम्ही काही निर्णय घेतले होते, परंतु ते निर्णय आम्ही पार पाडलेले नाहीत। आमच्यापैकी काहींनी संपूर्ण बायबल वाचण्याचा, दररोज वैयक्तिक प्रार्थना करण्याचा, दररोज रोजरी करण्याचा किंवा इतर काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतलेला। आता 1 जानेवारीला आम्ही पुन्हा एकदा निर्णय घेऊ, परंतु ह्या वर्षभरात आमचे हे सर्व निर्णय आम्ही व्यवस्थितपणे पाळलेले नाहीत। आम्ही तुझ्याशी विश्वासू राहिलेलो नाही। बारीक सारी कारणावरून आम्ही सबब देऊन, एक्सक्यूज देऊन आम्ही पळवाट शोधलेली आहे। आम्ही तुला दिलेला शब्द पाळलेला नाही। तू मात्र तुझ्या शब्दाला जागत असतोस। म्हणून हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या शब्दरूपी तेजाने आमच्या अंतःकरणातला हा अंधकार दूर कर। पुन्हा एकदा नाव उमेद न होता मोठ्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा आम्हाला नवीन निर्धार करण्यासाठी
आंतरिक सामर्थ्य बहाल कर. त्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आमच्यावरती कर. धैर्याने आम्ही नवीन वर्षाला सामोरे जावे. नवीन नवीन निर्धार आणि निर्णय करावेत आणि तुझ्या कृपेने ते पूर्णत्वास न्यावेत. म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. ग्लोरी टू यू लॉर्ड. होसाना. हालेलुया जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. तिसरा प्रश्न आम्ही स्वतःला विचारत आहोत की आमच्या जबाबदाऱ्यांकडे आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे का? प्रत्येक व्यक्तीवरती तू जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. कुटुंब प्रमुख म्हणून, शाळेमध्ये विद्यार्थी म्हणून, कॉलेजमधील विद्यार्थी म्हणून, कामावरील कर्मचारी म्हणून, प्रार्थना संघाचा सभासद म्हणून, प्रार्थना संघाचे कार्य तू आमच्यावरती सोपवलेलं आहेस. आमच्या कुटुंबाचं कार्य तू आमच्यावरती सोपवलेलं आहेस. परंतु बऱ्याच वेळेला आम्ही ह्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ह्या जबाबदाऱ्या आम्ही नेटाने, मनापासून, विश्वासाने पार पाडलेल्या नाहीत. आमच्या मानवी दुर्बलते पोटी आम्ही कधी कधी कमी पडलो. कधी कंटाळा केला, कधी आळस केला, कधी तक्रार केली, कुरकुर केली. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर आणि आमची जबाबदारी पुन्हा एकदा नव्याने उचलण्यास आणि ती धैर्याने पार पाडण्यासाठी आम्हाला तुझी कृपा दे. थँक्यू जीसस. प्रेज यू जीसस. ग्लोरी टू होसाना जीसस. हालेलुया जीसस. प्रेज यू गॉड. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. चौथा प्रश्न आम्ही स्वतःला विचारत आहोत की काय करायचं राहून गेलेलं आहे का? आम्ही विचार केला होता परंतु केलेलं नाही, किंवा अजून बरंचसं काम पडून आहे, अजून बरंचसं काही करायचं आहे, अजून बरंच वाचन करायचं आहे, धार्मिक वाचन करायचं आहे, बायबल वाचन करायचं आहे, अजून बऱ्याच लोकांना प्रार्थनेची गरज आहे. बरेच लोक आजारी आहेत, आमच्या भेटीची वाट पाहत आहेत. बऱ्याच लोकांना तुझ्या मार्गदर्शनाची, काउन्सिलिंगची गरज आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या शहाणपणाने, ज्ञानाने आमची मने भरून टाक. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या हातापायांना शक्ती दे आणि आमच्या अंतःकरणातील ही जखम बरी कर. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू यू लॉर्ड. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. प्रेज यू जीसस. आणि शेवटचा प्रश्न आम्ही स्वतःला विचारत आहोत की आमच्या जीवनामध्ये कधी कधी पोकळी निर्माण होते. सर्व काही अर्थहीन वाटतं, रिकाम रिकाम वाटतं. हे सर्व करून सुद्धा सगळं फुकट आहे असं वाटत असतं. उपदेशकाच्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे व्यर्थ हो व्यर्थ असं आम्हाला वाटत असतं. सर्व काही व्यर्थ आहे, हे कधी थांबणार आहे, आमचं केवढं नुकसान झालेलं आहे, अशा प्रकारचे स्वर आमच्या मुखातून बाहेर पडत असतात. प्रभू, तूच आमच्या जीवनाचा अर्थ आहेस. तूच आमच्या जीवनाला प्रकाश देणार आहेस. तूच आमच्या जीवनाला उदात्त आणि उत्कृष्ट असं ध्येय देणार आहेस. म्हणून तुझ्या पवित्र आत्म्याचा प्रकाश आमच्यावरती पसरू दे. आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे वागण्यासाठी तुझी कृपा दे. हे पवित्र मरिये, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाने तुझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला. तशा प्रकारे आमच्या हृदयात, आमच्या जीवनात प्रभूचा स्वीकार करण्याचा आम्हाला शक्ती दे. थँक्यू जीसस. प्रेज यू गॉड. ग्लोरी टू लॉर्ड. होसाना जीसस. हालेलुया जीसस. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, निरपराध बालकांनी निशब्द कृतीने तुझ्या पुत्रावरील आपला विश्वास प्रकट केला. ख्रिस्ताच्या जन्मामुळे ह्या बालकांना जीवनाचा मुकुट प्राप्त झाला. आज आम्ही ख्रिस्त शरीर स्वीकारलेल्या आम्हा सर्वांना निरपराध बालकांप्रमाणे जीवनाचा मुकुट मिळविण्यास समर्थ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यास तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रिय बंधू भगिनींनो, मागे ऑगस्ट महिन्यामध्ये फादर रॉबर्ट यांनी आपल्याला प्रवचनाची सिरीज दिली होती आणि फक्त एका आठवड्यामध्ये 15,000 आणि त्याहीपेक्षा जास्त व्ह्यूअर्स झाले होते. आकडा महत्वाचा नाही, पण जणू काही लोक फादर रॉबर्टसाठी थांबलेले असतात आणि ते आम्हाला विचारतात. मला वाटते त्यांच्या
शरीरामध्ये, त्यांच्या रक्तामध्ये आणि त्यांच्या आत्म्यामध्येच हा पवित्र शब्द अगदी भिनलेला आहे. ते जणू काय त्याने अगदी पूर्ण झालेले आहेत. इट इज इन हिम. आणि म्हणून त्यांचा एक वेगळाच फ्लो असतो. त्यांच्या मुखामधून निघणारा प्रत्येक शब्द जणू काही आपल्या अंतःकरणामध्ये एक आध्यात्मिकतेचा अंकुर फुलवत असतो. या दिवसामध्ये त्यांनी पावित्र्याचे 8 चिन्ह आपल्याला समजावून दिलेले आहेत अगदी सोप्या शब्दामध्ये. आणि नक्कीच त्याचा लाभ आपल्या आध्यात्मिक जीवनाला उभारी मिळण्यासाठी होईल. आपण त्यांचे खास मनापासून आभार मानूया आणि त्यांच्या पुढील सुवार्ता कार्यासाठी त्यांना प्रार्थनामय शुभेच्छा देऊया. धन्यवाद. आज हो साकारले बाळ देवाचे धरती उतरले ग्लोरिया 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 ग्लोरिया. युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले. युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले. धुनधरेच्या उरावर नवेच कोंबरे उगवले. दिनदरेच्या उरावर नवेच कोंबरे उगवले. अंधाराच्या वाटेवर अंधाराच्या वाटेवर दीप सहस्र उजळले उजळले. ग्लोरिया 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 ग्लोरिया. स्वप्न देवाचे आज हो साकारले बाळ देवाचे धरती उतर